दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांचे बँक खाते लिंक नसल्यामुळे आणि केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे सेतू केंद्र, पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या गर्दीमुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। सामाजिक कार्यकर्ते पद्मराज वामनराव काळे यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। त्यांनी शासनाकडे महिलांच्या केवायसी प्रक्रियेसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची मागणी केली आहे। या शिबिरांच्या माध्यमातून महिलांना वेळेत सेवा मिळू शकेल आणि अनावश्यक गर्दी टळेल। सर्वप्रथम मी आपला चॅनलच्या माध्यमातून एसबीआय म्हणजे भारतीय स्टेट बँकेला सूचित करू इच्छितो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आता सद्यस्थितीमध्ये मुख्यमंत्रीच्या याच्या माध्यमातून लाडकी बहीणच्या माध्यमातून ही योजना सुरू झालेली आहे। यामध्ये बँकेने सर्व आपल्या लाडक्या बहिणींची एक प्रकारे ससे होलपट चालवलेली, त्याच्या माध्यमातून केवायसी करायची, परत ई केवायसी करायची, असे दोन चक्कर माता भगिनी सकाळपासून जाऊन तिथं बँकेमध्ये उभ्या राहतात। तिथे सांगितलं जातं का तुम्हाला परत ई केवायसी करायची, परत त्यांना ग्राहक सेवा केंद्रामध्ये पाठवलं जातं। तरी मला तरी वाटतं की बँकेने सुद्धा संपूर्ण सातपूर शहरामध्ये 3 ग्राहक सेवा केंद्र आहे, तर त्या 3 ग्राहक सेवा केंद्रांमध्ये आपापली जी गर्दी जी आहे ती डिवाइड करावी, आपले ग्राहक जे आहे ते डिवाइड करावे, ज्याच्या माध्यमातून ही गर्दी ह्या गर्दीवर थोडाफार प्रमाणामध्ये अंकुश लावण्यात येईल आणि सर्व ज्या माता भगिनी ज्या आहेत ज्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची गैरसोय टाळता येईल। एवढा भर पाऊस चालू आहे, बँकेला सुद्धा एक विनंती करू इच्छितो की त्यांनी आपल्या प्रत्येक ग्राहक सेवा केंद्रामध्ये एक टर्मिनल जे आहे ते आणखी वाढवून द्यावे, जेणेकरून तुम्ही पाहताय पाऊस चालू आहे, पावसामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लाडक्या बहिणीची जी उपस्थिती जी आहे त्यांची गर्दी जी आहे ती अवर्णनीय आहे। त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आपल्या स्टेट बँकेने सुद्धा एक टर्मिनल आपल्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये वाढवून द्यावे व त्याचप्रमाणे आपले जे 3 ठिकाणी सातपूर कॉलनी असेल, अंबर परिसर असेल, या ठिकाणी असलेले जे काही ग्राहक जे आहेत त्यांना तेथील ग्राहक सेवा केंद्रांमध्ये पाठवण्याची विनंती करा। महिला भर पावसामध्ये उभे आहेत केवायसी करण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून महिलांची इथं गर्दी आहे। कोणी उपाशी तापाशी आपल्या लहान बाळांना घेऊन इथं उभे आहेत, तर त्या बिस्किट चालून ते आपलं लहान बालकांना त्यांचं भरणपोषण करत आहे। तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की ही गैरसोय लवकरात लवकर थांबवावी आणि या लाडक्या बहिणींना योग्य तो न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद। यावेळी अनेक महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहे, असे महिलांचे म्हणणे आहे। कोणते कागदपत्र लागले कागदपत्र त्यांनी जमा केले ना अगोदर, थोडेफार केले असतील। तुमच्या घरातल्या बाईने काय काय डॉक्युमेंट दिले होते? आता तुम्ही काय उभे लाईन मध्ये? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मेसेज आलाय फक्त केवायसी का? पैसे मेसेज आलाय फक्त केवायसी करायची। कोणाला? त्यांना पगार चालू असेल। स्टेट बँकेवाले काय मागणी आपली? कोण स्टेट बँकेवाले का? सातपूर राजवाडा परिसरातील डिजिटल सेवा केंद्र, एसबीआय केंद्र आणि अन्य बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे। भर पावसातही अनेक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन रांगेत उभ्या आहेत। काही महिलांना उपाशीपोटी तासनतास उभे राहावे लागत असल्याची चर्चा आहे। दक्ष न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व बँक खातेधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी दरवर्षी बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यात अशा समस्यांचा सामना करावा लागू नये। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।